ते ठाणेकर आहेत. जवळजवळ 5,000 ते 6,000 प्लस क्लायंट्स आहेत, जे 1200 करोड हे सगळे आपले ऑडियन्स आहेत. आणि ह्यांच्यासाठी आज ते स्पेशल काही पॉइंट्स असे घेऊन आले आहेत आमच्या इंटरव्ह्यू मध्ये. नन अदर दॅन नितीन वेटे. मध्यमवर्गीय फॅमिलीमध्ये, मिडल क्लास फॅमिलीमध्ये जास्त सेव्हिंग बिविंग नव्हतं. बाबा माझे त्यांच्या 58 एजला गेले. ऑल ऑफ सडन दुपारचीच वेळ होती. मला पडल्याच्या आवाजाला मी जाऊन बघितलं तर बाबा पडले होते आणि काही स्कोपच नाही, त्याच गेलेच होते. तुम्ही ऑलवेज एक गोष्ट असतं, तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत ते 5 जण असतात, त्यांचे तुम्ही ऍव्हरेज असता. क्या बात आहे. हा हा. लाईफ मध्ये मनोज रिझवानी म्हणून माझा एक मित्र, अरे मनोज भाई मिस करतोय खरंच. शिकवतात की पैसे कसे बनतात, वेल कशी क्रिएट होते. क्या बात आहे. असे मित्र आजूबाजूला आहेत. आणि परत तुझ्याकडून पण शिकलोच ना बऱ्याच गोष्टी. ते बॅग घ्यायचे, सकाळी बाहेर पडायचे, प्रत्येक डोर टू डोर जायचे, ऑफिसेस मध्ये चालत जायचे आणि करायचे. तसाच बिझनेस मी 5 वर्ष केला असेल. सुरुवात केली तेव्हा. मला तेवढं आधीचं आठवत नाही, ते स्टार्टिंग पासून झालं असेल. पण 93 ला कधीतरी माझं 7-8 हजार रुपये महिन्याला इन्कम असेल. इन्कम आहे ना, हे बाय प्रॉडक्ट आहे, ऍक्शनचा रिझल्ट आहे. तुम्ही चांगली ऍक्शन केलं तर इन्कम वाढतं. म्हणजे याला उलट पण मी म्हणू शकतो, तुमचे जर इन्कम बरोबर नसेल तर तुमची कुठेतरी ऍक्शन थोडीशी चुकत असेल, करेक्ट करा. एक मित्र आहेत, बिल्डर आहेत ते. ओके. चांगला मोठा ग्रुप आहे, गुजराती आहेत, पटेल म्हणून आहे. त्यांच्याशी मी गप्पा मारत होतो. मी कधी असं सांगत नाही बरा की ना काय करायला पाहिजे, कुठची प्रॉडक्ट कुठचं घेतलं पाहिजे. माझ्याकडे पुढचं प्रॉडक्ट असं नसतंच. तुमच्याकडे फक्त एका हाताच्या बोटावर मोजण्यावरच ऑप्शन्स. पैसे असतील तर तुम्ही काय कराल, तुम्ही जाऊन ना रिअल इस्टेटमध्ये कुठेतरी गुंतवाल, तुम्ही जाऊन ना गोल्ड घ्याल, तुम्ही जाऊन बँकेत पैसे ठेवाल, तुम्ही जाऊन ना कुठेतरी म्युच्युअल फंड स्टॉकमध्ये कराल, तुम्ही जाल आणि ना कुठेतरी ना करन्सी कमोडिटीमध्ये ठेवाल. म्हणजे तुम्ही जाऊन डॉलर घ्याल, क्रिप्टोमध्ये टाकाल, तुम्ही जाऊन ना ऑइलमध्ये ठेवाल, तुम्ही सिल्वर घ्याल, कॉपर घ्याल. ते पैसे थोडेसे जास्त. आम्ही त्यांना बोलवलं होतं ऑफिसमध्ये, 100 करोड त्यांचे झाले त्या. आणि त्यांना सांगितलं मला भेटायला ना त्यांना, हा माणूस आहे ज्याचे 100 करोड आहेत. व्हेरी सिम्पल, ग्राउंडेड. ओके, बिकॉज ही इज अ रिअल मॅन. बट व्हॉट ऍक्टिव्हिटीज यू डू फॉर PR? माझा एक मित्र आहे जो 4000 करोडच्या वरती मॅनेज करतो. आम्ही फार क्लोजली, आम्ही काही पार्टनरशिप लिडरशिप नाहीये. जे टॉपिक असतात ते इकॉनॉमी काय म्हणते, मार्केट कसं चाललंय, डॉलरचा इम्पॅक्ट काय होतोय, इन्व्हेस्टमेंट मध्ये स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, ऍसेट अलोकेशन कसं करायला पाहिजे. प्रेझर जेव्हा व्हायचं तेव्हा माझं असं असायचं की मी कधी ना सॅलरीसाठी बार्गेन नाही करायचं. सॅलरी तू सांग किती पाहिजे ती, काम मी सांगणार. त्यावेळी तिचा पगार होता 10,000. 2008ची गोष्ट आहे. हो. आणि माझ्याकडे जे यायचे ना, मला असं त्यांच्या एक्सपेक्टेशन थोडेसे जास्त मागायचे. हिने मला सांगितलं एकदा एका अप्रेझलला की सर मला 1 लाख रुपये सॅलरी पाहिजे. आणि तिने तो कोर्स केला आणि तिने जो काही त्या बिझनेस होता, कंपनी एका वर्षात बिझनेस केला तर तो 1 महिन्यात केला. काय म्हणतो? याच्यामध्ये मला टीम करताना एक भीती वाटते, अरे मी ह्याला शिकवलं, ह्याला मोठं केलं, उद्या हात माझा बिझनेस घेऊन गेला तर, सोडून गेला तर. हे खूप भीती आजकाल. ही भीती जी आहे ना, रिटेनमेंट. पहिली गोष्ट, ही भीती ठेवायची गरज नाही. साधं उदाहरण आहे, मस्त सांगितलं की मला केस कापायला एका सलून मध्ये जायची सवय असेल ना, तर तिकडे कोण आहे बदलला असेल तर मी तिथेच जातो. मी त्या जागेशी कनेक्ट झालेलं आहे. जे तुमचे गुरु असतील, कोणी तुम्हाला ना कस्टमर रिलेशन वरती बोलेल, कोणी तुम्हाला ना तुम्ही स्वतः कसे प्रेझेंट व्हाल ते प्रेझेंटेबिलिटी शिकवेल, कोणी तुम्हाला तुम्ही कसं तुमचं स्पीच चांगलं होईल हे शिकवेल. बऱ्याच गोष्टी तुम्ही शिकत असता. पैसा कमवणं माझ्या हातात आहे. ओके, पैसा वाढवण्यासाठी एक गोष्ट असते टॅक्स प्लॅनिंग. ओके, टॅक्स रिटर्न साठी ना प्रत्येक जण CA कडे जातो, पण टॅक्स प्लॅनिंग साठी जात नाही. इस्टेट प्लॅनिंग कसं आहे की आताच्या याच्यामध्ये ना नॉमिनी हा फक्त ना ट्रस्टी आहे. ओके, त्याला अधिकार नाही. हिंदू ऍक्ट प्रमाणेच हिंदू लोकांना मिळणार, ख्रिश्चन ऍक्ट प्रमाणे ख्रिश्चन मिळणार, मुस्लिम प्रश्न आहेत त्याच्याविषयी. त्याच्यामुळे ना जर विल असेल ना तरच ती गोष्ट माझ्या इच्छेप्रमाणे होऊ शकते. त्याचा लाभ घ्या आणि काही प्रश्न असतील तर आम्हाला पण विचारा. आत्ताची जनरेशनला ना 58 वर्षापर्यंत 50-60 वर्षापर्यंत कामच नाही करायचंय. आता बोलत होते ना 45 बसेल, 40s मध्ये रिटायर्ड व्हायचंय. त्यांना 45-50 मध्ये रिटायर्ड व्हायचं असेल तर त्यांना कसं रिटायर्ड, त्यांना इच्छा आहे पण कसं व्हायचं त्याचा मार्ग नाहीये. मित्रांनो, हे पण बघा की तुम्हाला सगळ्यांना जे जेनझी आपण म्हणतो त्यांना 45व्या वर्षी रिटायर व्हायचंय, 60 पर्यंत काम पण नाही करायचंय. सो जस्ट सी की 45 पासून ते
75 पर्यंत जरी 80 पर्यंत 85 पर्यंत जगायचं म्हणजे 40 वर्ष जे आठवते ते लोकांना भेटायला मिळालं पाहिजे, लोकांशी बोलायला मिळालं पाहिजे. आज कसं वाटलं? मजा आली. लिसन 80% अँड स्पीक 20%. वाव, दिस इज अ सिक्रेट ऑफ बिग बिझनेस, आय वुड से. काय रे, भारतामध्ये आहोत आपण, इकडचे सांग मला कुठलं तरी, एडिट करून टाकणार. बिलकुल नाही. भारतामधला तू, जय भारत. वन वर्ड यू वुड वॉन्ट टू बी रिमेंबर्ड फॉर, हा महत्वाचा प्रश्न. पण नाही, खरंच मस्त आलं. कसा वाटला हा राऊंड? फक्त एवढं का मी बोललो असं एका दिवसात तर नाही झालेलं आहे. तुझ्या आयुष्यात सुद्धा असे कुठले तरी ह्युमिलेशनचे प्रकार, अपमानास्पद, कोणीतरी अपमान केलेला, म्हणजे कोणी एकदम हर्ट केलेलं असेल, असं झालं असेल, हो की नाही? की आम्ही ना फिक्स्ड डिपॉझिटचा बिझनेस करायचो. तर फिक्स्ड डिपॉझिट मध्ये बिझनेस करताना एका कंपनीचे आम्ही फिक्स्ड डिपॉझिट दिले होते आणि त्यावेळी ना त्यांचे 2.25 करोड इन्व्हेस्टेड होती 50-60 लोकांची. 2.25 करोड 2011 मध्ये मोठी अमाऊंट आहे. हो, मोठी अमाऊंट, बऱ्यापैकी. आणि ना त्या कंपनीने ना पैसे द्यायचे नाकारले. थोडा अवघडपणाला गुगली घालणार मी. पराग नेसरीकर, बॉन्ड, जेम्स बॉन्ड. कट करू नका. ओके, तो प्रोफेशन मध्ये हरवला नाही आणि आपली पॅशन शोधून ते पॅशन मिळवण्याचा प्रयत्न करतो. वाव, ओके, सो नाईस. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच. बिझनेस करणं ना, हे आपल्याला ना असं शिकवलं असतं की काही कम्युनिटीचीच मक्तेदारी आहे, की तिथे पंजाबीज असतील, सिंधीज असतील, मारवाडीज असतील, गुजराती असतील. मराठी माणूस असणार नाही. मराठी माणूस हा नोकरीच करू शकतो. तो ना चांगल्या गव्हर्नमेंट जॉबमध्ये जायला पाहिजे. मेसेज हा जो उपक्रम पराग नेसरीकरांनी घेतलाय आणि आम्हालाही संधी देतात या प्लॅटफॉर्मवर यायला आणि आम्हाला आमचे मनोगत आणि आमचे विचार सांगायला संधी देतात. थँक्यू व्हेरी मच पराग. की कसं असतं ना, की बऱ्याच गोष्टी असतात मनामध्ये, पण असं कोणी विचारत नाही रे. तर तू आम्हाला येऊन बोलवतोस, चहा पाचतोस, कॉफी पाचतोस, खायला देतोस आणि ना प्रश्न विचारतोस. हे मनात असलेल्या बऱ्याचशा गोष्टी बाहेर येतात. थँक्यू व्हेरी मच. असं बऱ्याच जणांना बोलव. येस, द एपीएन पॉडकास्ट शो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ना रिव्ह्यू द्या त्याच्यावरती आणि लोकांना, इतरांना पण फॉरवर्ड करा, त्यांची पण मतं घ्या आणि पॉप्युलर करा. आपल्याबरोबर होते नितीन वेटे आणि हे इंडियातले, भारतातले सक्सेसफुल वेल्थ मॅनेजर म्हणा, वेल्थ मॅनेजमेंट कंपनी म्हणा, इन्शुरन्स, इन्व्हेस्टमेंट सगळं पाहतात आणि त्यांचं जो एवढा मोठा एम्पायर त्यांनी जे क्रिएट केलंय फ्रॉम झिरो टू हिरो. तुम्ही जरूर आमच्या या पॉडकास्टला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत जसा भरभरून सपोर्ट करताय तसा जरूर कमेंट पण करा आणि शेअर पण करा आपल्या मित्रमंडळींबरोबर. फ्रायडेला दर शुक्रवारी 9:30 वाजता युट्यूबवरती द एपीएन पॉडकास्ट शो बघायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.